सखाराम साहेब हे मूळचे साताऱ्याचे. पेशाने ते आर्मी रिटायर ऑफिसर होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं एकदम रुबाबदार म्हणजेच सातारी. मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावच्या रीतीभाती पद्धती बोलणं हे काही बदललं नव्हतं. त्यांच्या पत्नी रमाबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पंढरपूरच्या रुक्मिणीसारखाच. 3 मुलं, त्यांचेही लग्न झालेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजे 6 नातवंड असा त्यांचा परिवार. एक दिवस सखाराम साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते गतप्राण होतात. हा धक्का कुटुंबासाठी आणि रमाबाईंसाठी खूप मोठा असतो. आता सखाराम साहेब गेल्यानंतर रमाबाई एकट्याच पडल्या होत्या. सखाराम साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशाची कमी नव्हती. सगळं काही भरपूर करून ठेवलं होतं मुलांसाठी. ते सगळेच आता दुःख विसरून आनंदात राहत होते. मात्र रमाबाई एकट्याच पडल्या होत्या. नेहमी चिंता, त्यांचा तो एकटेपणा, त्यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चालली होती. एक दिवस रमाबाईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांच्या 3 सुना आणि 3 मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार, दवाखान्याचा खर्च कोण करणार. अशा विचारात असतानाच रमाबाईंना खूपच त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी जवळजवळ 7 लाखांची गरज लागेल. 7 लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर 3 मुलांची तारांबळ उडाली. कारण इतके पैसे लगेच 3 मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 7 लाख नक्की आणायचे तरी कुठून. असा विचार करत असतानाच 3 सुना आणि 3 मुलं आपापसात भांडू लागले. आता नक्की पैशाची जुळवाजुळव कशी करायची, कोण किती देणार, म्हणून त्यांच्यातच वादावादी चालू झाली. तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की रमाबाईंना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती मुलं काही शांत होतात. नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रमाबाईंना दुसरा हार्ट अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. रमाबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात. रमाबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या. कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. रमाबाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरात राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारस आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही येत, तर ते दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, हो, जवळपास 30-35 तोळे सोनं तर असेल ना. आपण एखाद्या सोनाराला बोलवून आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून रमाबाईची मधली सून अनिता म्हणते, असं कसं 3 समान भाग वाटून घ्यायचे. 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. रमाबाईंची लहान सून सविता म्हणते, वहिनी असं कसं, आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत. तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं. अनिता म्हणते, असं कसं चुकीचं आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळाला पाहिजे. सविता म्हणते, काय जास्त हिस्सा मिळाला पाहिजे. तुम्ही सासूबाईला एक दिवससुद्धा नाही सांभाळलं. त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचं, तर तुम्हीही म्हणायच्या नाही येथे नको, येथे राहायला जागा नाही आहे. आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊही दिलं नाही. अनिता चिडून म्हणते, आता वरी नाकाने बोलतेस. मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं. तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची, तर सासूला सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती, पण आता आली त्यांचे दागिने घ्यायला. सविता म्हणते, वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल ना,
तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई उमाताईंनाच मिळाले पाहिजेत, कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहिल्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं. तर मला कमी मिळत असेल तर मला काही नको, पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल. रमाबाईंचे सर्वात मोठी सून उमा म्हणते, नाही अनिता आणि सविता, मला आईचे सगळे दागिने नकोय. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडू नका. जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय. हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखावला जाईल. अनिता चिडून म्हणते, वा वहिनी वा, मला तर माहीत होतं तुम्ही या सविताचीच बाजू घेणार, कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं, परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय घेता येत नाही. आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसारच त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा. रमाबाईंच्या दागिन्यावरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार, किती मिळणार, रमाबाईंचे दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरूनच कोणताही निर्णय होत नाही. तर रमाबाईंची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात, कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरूच असतो. तेवढ्यात तेथे वकील साहेब पोचतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळे. मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल. रमावहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं. उमा विचारते, सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब सांगतात, मी तुमच्या सासऱ्याचा जवळचा मित्र होतो, त्यामुळे रमावहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं होतं. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं, म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच त्या दागिन्यांची वाटणी होणार. अनिता विचारते, वकील साहेब, सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं, पण त्यात आम्हाला काय मिळणार? मला नक्की जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना. सविता म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त द्यायचं ठरवलं असेल. वकील साहेब म्हणतात, शांत रहा सगळे. आता त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितलं तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा नसेल तर तुम्ही त्यावरून कोर्टात जाऊ शकता, परंतु आता येथे कोणताही गोंधळ घालू नका. सगळे गप्प बसतात. वकील साहेब रमाबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. रमाबाईंनी लिहिलेलं असतं की, बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवताय. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचंय की दुःखी होऊ नका, रडू नका, परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःखही झालं नसेल. म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो, आनंदी राहा, सुखी राहा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूपच अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले, कारण त्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे. हे ऐकून अनिता आणि सविता या दोघीही मान खाली घालतात. अनिता मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही. रमाबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहीत आहे की माझी मधली सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते. अजून काही बोलणार नाही, फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते. माझे 35 तोळ्यांचे दागिने आहेत, ते कोणाला मिळतील यावरून तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे. तुमच्या तिघींमध्ये ते समान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती, कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागणं असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणे मला पटत नाही.
तुम्हाला असे वाटत असेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेत आहे, परंतु असं नाही आहे. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही हे देवास ठाऊक. पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 35 तोळे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती देणार, किती हिस्सा मिळणार, तर मी तुमच्या तिघींनाही हे दागिने नाही देणार. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. अनिता चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे, ते आम्हालाच मिळाले पाहिजेत. वकील साहेब म्हणतात, शांत रहा, आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात तर त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल, हे मला माहीत आहे. परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हातात लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांचे लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील. तुम्हाला सर्वांना एक एक मुलगा आणि एक एक मुलगी आहे. त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळी तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. रमाबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही, परंतु आता सासूबाईची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही, हेही त्यांना समजतं. रमाबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही, परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसले, पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारतही नाही. आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हेही लक्षात ठेवा. आता मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखवलं असेल तर मला माफ करा आणि बाळांनो, सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमाबाईंनी लोभी लालसी मुलांना मृत्यूनंतर चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर मंडळी, तुम्हाला कथा